आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठणे पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न। शहरात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, नागोठणे। रोशन पत्के। नागोठणे शहरात मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून आगामी येणारे सण उत्सव, शिवजयंती, रंगपंचमी, रमजान ईद मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरे केले पाहिजे। कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना आपल्या बळाचा वापर करण्याची गरज भासणार नाही। अशाच प्रकारे सण उत्सव जयंती साजरी होतील याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आगामी काळात शहरात शांतता अबाधित राखून प्रेम भाईचारा अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी सर्व नागोठाणेकरांनी आपल्या मनातील संवेदनशील गुणांचा प्रत्यय द्यावा असे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजता झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले। नागोठणे पोलीस ठाण्यात शांतता समिती सदस्य, व्यापारी, पत्रकार, पोलीस पाटील, छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मंडळ अध्यक्ष व कमिटी यांची बैठक आयोजित करण्यात आली। आगामी येणारे सण जसे होळी, धुळवड, शिवजयंती, रंगपंचमी, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व धर्मीय तसेच पक्ष संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत सामाजिक एकोप्यासाठी पोलीस प्रशासन, गावातील लोकांनी सहकार्यासह त्यात प्रत्यक्ष सहभागी होणे आवश्यक आहे। सण उत्सव व जयंतीच्या काळात अतिरिक्त पोलीस होमगार्ड दल तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी उपस्थितांना दिली। तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून वैफल्य संदेश, तणाव निर्माण करणारे संदेश पोहोचणार नाहीत अशी दक्षता युवकांसह सर्वांनी घ्यावी अशी देखील सूचना केली। शहरात सण उत्सव व जयंतीच्या काळात येणाऱ्या सर्व अडचणी जसे भारनियमन, सुरक्षा व्यवस्था, वेळेचे बंधन, वाहतूक व्यवस्था, ध्वनीच्या आवाजाची तीव्रता इत्यादी विषयांवर पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या काळात शहरात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी शांतता कमिटीच्या सदस्यांनी सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच कोणतीही गाडी कोणी अडवू नये व कोणत्याही प्रकारची मागणी करू नये असे देखील आवाहन यावेळी पोलीस हवालदार अथर्व पाटील यांच्याकडून करण्यात आले। त्याचप्रमाणे आपलं सरकार या पोर्टलवरून अधिकृत परवानगी घेण्यात याव्या असे देखील सांगण्यात आले। तसेच शिवजयंतीच्या दिवशी सर्व शिवपुतळे तपासणी व त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला कळवणे अशा सूचना पोलीस पाटलांना देण्यात आल्या। डीजेचा वापर करू नये, पारंपरिक वाद्याचा वापर करावा अशी देखील सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली। नागोठणे गाव अतिशय शांतताप्रिय असून गावचे कौतुकही सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी केले। या शांतता कमिटीच्या बैठकीच्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा, पोलीस हवालदार अथर्व पाटील, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव तसेच सर्व पत्रकार, शांतता कमिटी सदस्य, महिला कमिटी सदस्य, दक्षता कमिटी सदस्य, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। होळीचा सण आहे, आपण सर्वांनी मिळून आनंदोत्सव आज हर्षोल्लासामध्ये साजरा करायचा आहे। येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती उत्सव आहे तो सुद्धा आपण सर्वांनी आनंदात साजरा करायचा आहे। त्यासाठी आपण काही प्रत्येकाला शिस्तीचं पालन आहे, जे काही नियम आहे त्याचं कुठे उल्लंघन झालं नाही पाहिजे। डीजे वाजवला गेला नाही पाहिजे, पारंपरिक वाद्य वाजवले गेली पाहिजे। त्याचप्रमाणे कुठल्याही अंमली पदार्थ, दारू याचं व्यसन करून कोणत्याही प्रकारे मिरवणुकीमध्ये दंगाधप्पा करायचा नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये लोकांना त्रास होईल असं वर्तन करायचं नाही आहे। होळीच्या दिवशी सुद्धा कुणीही भांडणाचा प्रकार करायचा नाही आहे। माझी होळी इथं लागेल, तुझी होळी तिथं लागेल अशा पद्धतीनं जर का काही वाद असेल तर आधीच पोलीस ठाण्याला कळवायचं आहे आणि पोलीस ठाण्याला कळवल्यानंतर आम्ही त्याच्यावरती योग्य ती कारवाई करतो। तसेच विशिष्ट व्यक्ती सर्व उपस्थितांचं मी कौतुक करतो की जिल्हा परिषद व पंचायत समिती आपण खूप उत्कृष्ट प्रकारे पार पाडलेली आहे। तसेच आता सण आलेले आहेत, 2 तारखेला होळी आहे, 3 तारखेला धुळवड आहे, 6 तारखेला शिवजयंती आहे तिथीप्रमाणे,
8 तारखेला रंगपंचमी आहे, 21 तारखेला रमजान ईद आहे. आपल्याला हेही सण तसेच शांततेत पार पाडायचे आहेत. आपल्या इथे नागोठामध्ये तसा वाद होण्याचे तसे चान्सेस कमीच असतात, कारण की सर्व लोक एकमेकांना सांभाळून घेतात. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.